महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे त्या कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण नावाची योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। मात्र ही योजना सुरू करताना काही अटी देखील सरकारनं घातल्या होत्या। मात्र अनेक महिलांनी या अटींचं उल्लंघन करून या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं। आता अशा महिलांची नावं आता या योजनेतून वगळण्यात येत आहेत। ही योजना ज्या कुटुंबांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे अशाच कुटुंबातील महिलांसाठी आहे। मात्र ज्यांना सरकारी नोकरी आहे अशा महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला असल्याचं योजनेच्या पडताळणीमध्ये समोर आलंय। एवढंच नाही तर एका कुटुंबातील 2 महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जातो। मात्र काही ठिकाणी 2 पेक्षा जास्त महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचंही समोर आलेलं आहे। आता ह्या योजनेचं वय 65 वर्षांपेक्षा कमी असं होतं अशा महिलांसाठी आहे। मात्र अनेक ठिकाणी ही वय मर्यादा पाळली गेलेली नाहीये। 65 पेक्षा जास्त वर्षाच्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतलाय। अशा महिलांची नावं आता या योजनेतून कमी केली जाणार आहे आणि ही सगळी माहिती अजित पवार यांनी दिली आहे।